गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आपण आहोत उत्तर काशी. आम्ही रात्री जवळपास 10:30 ते 11पर्यंत उत्तर काशीला पोहोचलो होतो आणि आता या ठिकाणी मुक्कामी आहोत. आणि आमच्या समोर हा व्ह्यू आहे उत्तर काशीमधून. आता आम्ही पुढे निघणार आहोत सोनप्रयागला. सोनप्रयागला आपला मुक्काम असणार आहे. रस्त्याने आपण ज्या काही गोष्टी पाहणार आहोत त्या आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचा आज मुक्काम होता. आता आपण निघालेलो आहोत उत्तर काशीहून केदारनाथकडे आणि या ठिकाणी आता आम्ही रस्त्यामध्ये थांबलेलो आहोत. रस्त्याचा जबरदस्त सीन होता, त्यासाठी आपण बघू शकता. सुंदर असा सीन नजारा. अगदी दादासाहेब बसलेत. हे आमचे बाकी मेंबर्स फ्रेश होत आहेत. आमची शिटी दिदी पण आता दिसेल तुम्हाला थोड्या वेळात. स्ट्रॉबेरी पण खात आहेत ते. स्ट्रॉबेरी सापडायला लागलेली त्यांना. बघू स्ट्रॉबेरी आमना दिसू देते त्यांना. स्ट्रॉबेरी तुम्ही बघू शकता. स्ट्रॉबेरीचे झाड आणि खायला पण सुरुवात केलेली आहे. सुंदर असा नजारा. म्हणून मी या ठिकाणी थांबवली गाडी आणि आपल्यासाठी की काय सीन आहे हिमालयामध्ये, निसर्ग किती छान आहे, त्यासाठी आपल्याकडे पण वृक्षारोपण करावे. सुंदर अशा नजाऱ्यामध्ये आपण आता निघालेलो आहोत केदारनाथकडे, म्हणजेच सोनप्रयाग. सर्वप्रथम आपला सोनप्रयाग या ठिकाणी मुक्काम असणार आहे. त्या ठिकाणी गाडी पार्किंग करून तिथून गौरीकुंडापर्यंत आपण खाजगी वाहनाने जावे लागते. तिथून पुढचा प्रवास आहे. सुंदर अशा नजाऱ्यामध्ये प्रवास आपण बघू शकता. गौतरी म्हणून गाव आहे या ठिकाणी. या ठिकाणी हवेचं प्रेशर आम्ही चेक करतोय गाडीचं, कारण हवेच्या प्रेशरमध्ये वाढ होऊ शकते, कमी होऊ शकते. त्यामुळे बाकी वातावरण सर्व ठिकाणचं सारखंच आहे. सुंदर असं वातावरण आपण बघू शकता. बघा मित्रांनो, आता आपण केदारनाथच्या जवळपास आलेलो आहोत. मात्र पाऊस हा बऱ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. अधूनमधून बर्फवृष्टीसुद्धा होत आहे. तुम्हाला ती लवकर निदर्शनास येणार नाही, मात्र आम्ही स्वतः नजरेमध्ये बघतोय. आवाजावरून याचा कदाचित जाणवेल. आणि अवघ्या 9 ते 10 किलोमीटरवर आता सोनप्रयाग राहिलेलं आहे, जिथे आमची पार्किंग आहे आणि तिथे आता आम्ही मुक्काम करणार. आणि सकाळच्या वेळात लवकरात लवकर दर्शनासाठी गौरीकुंडाकडे खाजगी वाहनाने जाऊन आणि प्रवासाला सुरुवात करू शकतो. काही प्रवासाला पावसामध्ये वातावरण, परंतु पाऊस पडल्यामुळे भयंकर थंडी वाढणार हे मात्र नक्की. बघूया आता मुक्कामासाठी रूम, लॉज, होमस्टे, कारण वातावरणामुळे मात्र आता नक्की रेट वाढणार हे नक्की. आपण पाहू शकता सोनप्रयाग येथे भयंकर ट्रॅफिक असल्यामुळे या ठिकाणी नक्कीच उद्या गर्दी राहणार आहेत. फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत सोनप्रयाग येथे. सोनप्रयागमध्ये आम्ही आता रूम केलेली आहे आणि सोनप्रयागमध्ये आम्ही या ठिकाणी गाडी लावली आता पार्किंगला. ही आमची रूम, लॉज, ओम आनंद हॉटेल. इथे आमची 3ऱ्या मजल्यावर रूम आहे आणि गाडी अगदी रोडवर पार्किंग, म्हणजे आल्यावर निघायला सोपं जातं या दृष्टिकोनातून. हॉटेल्स तशा भरपूर आहे, परंतु गर्दी असल्यामुळे हॉटेलचे रेट वाढलेले आहेत. असल्यामुळे जर्किन, टोपी हे घालून आम्ही आता तयार झाले जेवणासाठी रात्री मुक्काम करू. हॉटेलवर या, आपण बघू शकता ही हॉटेल आमची. या हॉटेलवर मुक्काम करून सकाळी साधारणतः 4 वाजता निघायची आमची तयारी आहे. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 3:30 वाजता आपण उठलेलो आहोत. माझी तयारी झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत. पैदल यात्रा केदारनाथकडे पायी पायी. आणि त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गौरीकुंडाकडे जावं लागणार आहे. जरासं आम्हाला रूम मिळालेली आहे. साधारणतः 2750 रुपयाने आम्हाला ही रूम मिळालेली आहे. सकाळचे 4 वाजलेले आहे. आता आपण खाजगी वाहनाने गौरीकुंडाकडे निघालेलो आहोत आणि
ऑटो रिक्षाने आपण निघणार आहोत. जवळपास 50 रुपये भाडे ते घेतात. आपली तयारी झालेली आहे. सुंदर असा प्रवास आपला सुरू होणार आहे. लवकरच भेटू पायी प्रवासाच्या ठिकाणी. ही भव्यदिव्य सीतापूर पार्किंग आहे सोनप्रयागमधली. आपण बघू शकता सुंदर व्यवस्था आहे पार्किंगची. कुठलीही अडचण नाही. तर आम्ही पायी निघालेलो आहोत ऑटो स्टँडकडे. ऑटो स्टँडकडून आम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी आपण बघूया. ऑटो स्टँडवरून आम्ही पैदल निघणार आहोत. आता आम्ही निघालेलो आहोत गौरीकुंडाकडे पैदल. सोनप्रयाग आलेले आपल्याला. सोनप्रयाग पार्किंग आपल्याला पाहायला मिळणार. आपण पाहू शकता समोर सोनप्रयाग पार्किंग. या ठिकाणी ही पण पार्किंग भव्यदिव्य आहे. आणि या पायी रस्त्याने बरीचशी पब्लिक निघायच्या तयारीमध्ये काही जण आहे. नाश्ता चहा पाणी चालू आहे. इथूनच रांग लागलेली आहे बघा. फार सुरक्षितता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ही जी रांग आहे तुम्ही केलेलं रजिस्ट्रेशन चेक करून पुढील दर्शन पास मिळण्यासाठी आहे. ठिकाणी इकडे पार्किंग आणि या पार्किंगच्या गेटपासून रांग ही सुरू झालेली आहे. आपण बघू शकता ही रांग पार वरपर्यंत आहे. ही आहे सोनप्रयाग येथील सीतापूर पार्किंग. कार पार्किंग आणि मोटरसायकल पार्किंग वेगवेगळे आहे. आपण बघू शकता. गौरीकुंडामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे. गौरीकुंड अशा प्रकारे आता आमची पायी प्रवासाला सुरुवात झालेली आहे. गेटवर सुद्धा आपली भेट होईल. गरम पाण्याचा कुंड आहे. आपण या ठिकाणाहून आतमध्ये येतो व दर्शनासाठी इकडे पुढे जातो. मात्र या ठिकाणी गौरी मंदिर आहे. आपण बघू शकता हे गौरी माता मंदिर. सकाळी 7:30 वाजता चढायला सुरुवात झालेली आहे. आता 7:30 सुरुवात केल्यानंतर किती वाजता पोहोचतो आपण बघू. केदारनाथ या ठिकाणी आता सुट्टी तो बरं आहे. 15 किलोमीटर इकडे बघ. 15 किलोमीटर आता केदारनाथ आहे. पायी यात्रा. आता आपल्याला पायी जायचंय. यहाँ हम है और वहाँ जाना है. जाते हैं. चलो निकल गए हम. अब बहुत दूर है. हर हर महादेव. हर हर महादेव. चलो दादा चला. सिटी मॅडम आल्या. हर हर महादेव बोले. हर हर महादेव. चला चला थोडं. आता केदारनाथ आपल्याला 13 किलोमीटर बाकी आहे. आपण बघू शकता या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता आपण बरेच अंतर काढलेलं आहे. भीमबली फक्त अर्धा किलोमीटर आणि केदारनाथ 10.5 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण आता कापलेलं आहे. आणि कुठल्याही अडचणीशिवाय चालू आहे यात्रा. मध्ये मध्ये रस्त्याने सर्व सुविधा आहे. वॉशरूम वगैरे, पिण्याचे पाणी, भरपूर प्रकारचे दुकान आहे रस्त्याने. कोल्ड्रिंक्स, निंबू पाणी
सर्व काही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. ठिकठिकाणी बसण्यासाठी जागा पण आहे. बघू शकता दुकानदाराने याच्यावर अतिक्रमण केलेले आहे आणि शेड सावलीसुद्धा अधूनमधून आहे. बघू शकता घोड्यांची गर्दी. आता आपलं 60% अंतर कापल्या गेलेलं आहे आणि सुरुवात झालेली आहे. बारीक तारीक बुंदाबांदी बघूया. बघा अशा प्रकारची पब्लिक दिसते. वरती बघा मागच्या वेळी या ठिकाणीच मला पळायची गरज पडली. इमर्जन्सी समोरच्यांना पकडायसाठी तर ते चालणं मुश्किल आहे. तिथे मला पळून कव्हर करावं लागलं होतं डिस्टन्स. चला भेटूया पुढे. फायनली आम्हाला बर्फाचा आनंद मिळालेला आहे. बर्फ भेटलेला आहे. त्याच्यावर आता स्वीटी खेळणार आहे. बघू शकता तिथून बर्फ आहे. बरेच जण बर्फामध्ये आनंद घेताना. स्वीटी पण जाणार आहे आता बर्फात आनंद घ्यायला. पिसू टॉप. स्वीटी आणि मी बर्फाचा आनंद घेताना या ठिकाणी आता मजा मारत आहे. आता आमचं 40% अंतर राहिलेलं फक्त. बघू शकता बर्फच बर्फ. आणखीन बरंच अंतर बाकी आहे. सुंदर असं वातावरण आणि बर्फ दोन्ही बर्फाच्या मधून आता पब्लिक चालत आहे. आम्ही पण जाणार आहोत. बघा किती सुंदर वातावरण आहे. प्रसन्न वाटतं. हातपाय दुखतात बऱ्यापैकी पण पायीच जायचं. मजा पायीमध्येच आहे. सुंदर सुंदर. बस रे बाबा साईड. आता आपल्याला दुसऱ्यांदा बर्फ लागलेला आहे. बघा बर्फाचा नजारा. रस्त्याने चालताना बर्फ दोन्ही बाजूने दुतर्फा बर्फ आहे आणि यावर्षी बर्फाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपल्याला बर्फ बघायला मिळतो. बहुधा मोस्टली बर्फ नाही राहत या ठिकाणी. मंदिरापाशी असतो. बघा पांढरा शुभ्र बर्फ. घोड्यावर बसणे किती धोक्याचे आहे. हा भागा पडला होता. हा शूटिंग लेट झाली थोडी. हे कंडीत बसणे सुरक्षित आहे मात्र फार महाग जातं. वातावरण बदललेलं आहे. इकडं कोरडं वातावरण आणि आलं बघा इकडून धुकं. पूर्ण धुकं. बघा व्हिजिबिलिटी एकदम कमी झालेली आहे. हा बर्फ आहे आणि एकदम असं काही दिसत नाही. धुकं वाढलेलं आहे. या ठिकाणी स्वीटीने पहिल्यांदा घोड्याला हात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. वातावरण धुकाळ झालेलं आहे आणि बिलकुल ढगाळ वातावरणामध्ये आता आपण आहोत. थंडीचं प्रमाणही फार वाढलेलं आहे. आपण बघू शकता आपल्याला या ठिकाणी जायचे आहे. आज मैं ऊपर आसमान नीचे असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या वेळेस बर्फ लागलेला आहे. भरपूर प्रमाणात बर्फ चालू आहे केदारनाथमध्ये. आता आम्ही बर्फाच्या अगदी पेटून म्हणलं चालेल असं चालतंय. मला आधी जवळून दाखवतो मी. पाय पण सटक काय पाऊस पडल्यामुळे पाय सटकल्यावर का सिटी सांभाळून. डोक्या एवढा बर्फ चालू आहे. कमी नाही बर्फ. आता आम्हाला जवळपास तिसऱ्यांदा बर्फ लागलेला आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये थर या ठिकाणी बर्फाचा आपल्याला दिसत आहे. आम्ही दोघांनी सुद्धा बर्फाचा आनंद या ठिकाणी घेतलेला आहे. पप्पा मेन कपड्याची आमच्या वहिनी सुद्धा आता थकलेल्या दिसत आहेत. आपण बघू शकता
हा आपण येण्याचा रस्ता आहे. या रस्त्यावरून आपण आलेलो आहोत. आता पुढे जात आहोत. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. काही कारणास्तव उशीर झाला. मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. आता आम्ही मंदिराच्या पास काढली. सकाळी 8 वाजेचा टाईम दिलेला आहे आम्हाला. आता आम्ही इथंच मुक्काम करून सकाळी दर्शन घेणार आहोत. बम बम बोले. मंदिरचा परिसर मनमोहक आणि मन प्रसन्न करणारं वातावरण या ठिकाणी आपल्याला जाणवतं. सारा थकवा या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच मंदिर बघून निघून जातो. आता आपण केदारनाथ मंदिर, प्रमुख मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. सकाळचं नयनरम्य असं वातावरण आणि हा परिसराचं वातावरण सुंदर असं. सकाळचं सुंदर असं वातावरण या मंदिराच्या परिसरातील आपण पाहत आहोत. सुंदर असं मंदिर. बॅक साईडला बर्फ. त्याचबरोबर आता आपण दर्शनाच्या रांगेकडे जाणार आहोत. भैरवनाथ हे आहे भैरवनाथाचं मंदिर. इकडेही आपण जाणार आहोत ह्या दर्शनानंतर. भैरवनाथ मंदिर. या इकडनं मोठ्या पायऱ्या चढून आल्या की दर्शनाची ही लाईन या ठिकाणाहून सुरू होते. तिकडे आपल्याला जावं लागेल आणि मंदिर पुढे आहे. दर्शनाची लाईन येथे होल्डिंग केलेलं आहे. तिथून दर्शनाला सुरुवात करू शकतो आपण. इकडनं या पुलावरून आल्यानंतर हा जो लोखंडी पूल आहे, या लोखंडी पुलावरून आल्यानंतर इकडनं असं दर्शनाच्या लाईनीत लागायचं आहे. या ठिकाणी आपली दर्शन पास, त्याची दिनांक आणि वेळ बघूनच या ठिकाणी आपल्याला पुढे दर्शनासाठी रांगेत सोडलं जातं. हा ठीक आहे. केदारनाथ येथे दर्शनासाठी असलेली रांग आपण बघू शकता. या रांगेमध्ये जरी तुम्हाला वेळ दिलेला असेल तरी देखील त्या वेळेमध्ये तुमचं दर्शन होईल याची खात्री नाही. त्याकरिता आपली दर्शन पास घेऊन आपण लाईनीत राहणे गरजेचे आहे. वेळेचं तसं काही फिक्स नसतं. ही आहे मंदिराच्या पाठीमागची भीमशिला. या भीमशिलेमुळे जो महाप्रलय झाला होता त्यावेळी याच मोठ्या आणि भीमशिलेने या मंदिराचं रक्षण केलं असं मानलं जातं. अशा प्रकारची या ठिकाणी अगदी मंदिराच्या पाठीमागेच हा भीमशिला आहे. मंदिराच्या बॅक साईडला भीमशिलानंतर असा छोटासा मार्ग आहे. इथून आपण जाऊ शकता आदिशंकराचार्य समाधी ठिकाणी. तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आपण बघू शकता ही समाधी अगदी मंदिराच्या पाठीमागेच आहे. बांधकामाची व्यवस्था वगैरे चालू आहे आता. ही आहे आदिशंकराचार्य यांची समाधी. बघू शकता सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. महापूजा पण केली जाते. संपूर्ण मंदिर बघितल्यानंतर आम्ही या ठिकाणी फोटोग्राफीला सुरुवात केलेली आहे. आम्हाला फोटो काढण्यासाठी या ठिकाणी बराच वेळ लागला, कारण बरेच फोटो आम्ही या ठिकाणी काढलेले आहेत आणि सुंदर अशा वातावरणामध्ये फोटो काढण्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी काही वेगळाच वाटला. आपण बघू शकता केदारेश्वरचं मंदिर आणि या ठिकाणी दर्शनाची रांग, पब्लिक, सुंदर असं वातावरण. गाभाऱ्याचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. भैरवनाथाच्या दर्शनाला आता आम्ही चढत आहोत आणि समोर सिटी संदाल हा समोरचा नजारा. केदारनाथ दर्शनानंतर भैरवनाथाचंही दर्शन होणं गरजेचं आहे. केदारनाथ मंदिर, सुंदर असे सीन. बर्फाने झाकलेला हा हिमालय आपण बघू शकतो. हे आहे मंदिराचं भैरवनाथ दर्शन. बघू शकता आणि अखेर शेवटी आम्ही
केदारनाथ मंदिराचे अखेरचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला जड अंतकरणाने निघत आहोत. बम बम भोले. परत आपल्या मार्गाने निघत आहोत सरळ. अलिबागहून आपल्याला हेलिकॉप्टर सुविधा सुद्धा आहे. त्याचे रेट हे बदलत असतात. गर्दी येणारे जाणाऱ्यामुळे अशा प्रकारची हेलिकॉप्टर सुविधा सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून आहे. हेलिपॅडचं अंतर साधारणतः 1 किलोमीटरच्या आत आहे मंदिरापासून. केदारनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. काळे येत आहे. सुबह से चल रहे हैं हम लोग पैदल, अभी पहुंचे नहीं हैं. 4 किलोमीटर की बचा है. 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. बर्फातून प्रवास. दोन्ही साईड बर्फ दादाजी, दोन्ही साईड बर्फ संदाल. कोणी बर्फाला हात लावायला तयार नाही. असं म्हटल्यावर मात्र आली मोहिनी. वा वा वा, व्हेरी गुड. चलो. ओय रात्रीच्या वेळी सुद्धा एवढी गर्दी आपल्याला दिसून येत आहे. आता रात्री आम्ही साधारणतः 2:30 वाजता गौरीकुंड येथून सोनप्रयागकडे निघालेलो आहोत. तिथून पुढे आपण उद्याचा प्रवास सुरू करूया पुढील भागामध्ये. त्या ठिकाणून आपण जाणार आहोत उखीमठ या ठिकाणी. भेटूया उद्या सकाळी पुढील भागात. धन्यवाद.